पुन्हा साधनाच्या गेल्या कटपटापर्यंत पोहोचली आता झालं. आणि एक साधनं सांगितले, त्या साधनामध्ये मुख्य साधनं किती सांगितली ते बरोबर. बाकी त्या साधनाचा विचार केल्यानंतर आपण त्याच्यासाठी योग्य नाही आहे असं देवाचं पण मत आहे. योगाच्या वाटाने महाराज एका ठिकाणी म्हणजे योगियांच्या ध्यानी मागे. आता तो जो परमात्मा आमच्या मागे पुढे राहतो याला एक साधन आहे, त्याला साधनाचं नाव आहे भक्ती. जडजडून महिना या भक्तीचे वाटेला पावसिया वृंग निजनाम माझ्या निजनामावरती बोलत असेल तर भक्ती मार्गाने तुझ्यापर्यंत आला तर सोपा आहे. भक्ती पण बहुसोपा म्हणजे नानवे या छान आहे, सोपा आहे. म्हणजे भारत सोपा आहे, अगदी डोळून जाता येते असं म्हणतात. एक व्यवहारात माणसं म्हणतात दगडापेक्षा असं म्हणतात का नाही? ते दगडापेक्षा म्हणजे डोळ्यात बिलकुल ठेकेलं दिलं तर लागत नाही असं काय नाही. दगड जरा रगात काढी पण ईट मुक्का मारला पाहिजे होतं राहत नाही. म्हणजे एवढी सोपी आहे भक्ती, ते कठीण. त्याच्यावर चढणारा पाहिजे, वीर पाहिजे, वर जायला पाहिजे, कोणाला तेल लावायला असते, सहजासहजी तिथपर्यंत बघा. हे सगळं जे आहे भक्ती मार्गावर जरी सोपं वाटत असतं तर भक्ती सुद्धा कठीण आहे असं महाराजांनी स्पष्ट भक्ती कठीण असं सांगितलेलं आहे. ते करायचे असताना आपण काही गोष्टीचा विचार करायला पाहिजे. भक्ती मार्गाने जायचंय तिथपर्यंत जायचंय, आपल्या देहाला धन्यत्व प्राप्त. सगळे देह धन्य झालेले नाही, देह अनेका नाही. पशुपक्ष्यांना सुद्धा देह मिळालाय म्हणजे त्या देहाला धन्यता आलाय असं अजिबात. अहो पशुपक्षींचा अवस्था अशी आहे, पशु काय पाप पुण्य उत्तम मध्ये भोगवती ते उपस्थापनते बहिरे अंत होते. काय करावं त्याला काय? पण आम्हाला देह मिळाला, कळला म्हणून आम्ही करा. मला काय करायचं आहे? भक्ती करा. भक्तीचं काळ चालू केलं, भक्ती करत असताना इष्टी चालू गेला, पंढरपूरची गाडी बघितला, चांगला आहे, बसला गाडी, कंडक्टर आला, बेटा तिकीट तिकीट. तो म्हणला तिकीट काढायला लागते मला कुठे. तो म्हणला गाडी उभा करा, उतरा हे माझे उतरा मला तिकीट काढायला पैसे. तसं भक्ती मार्गावर जात असताना, भक्ती साधन करत असताना तिकीट रूपी काही गोष्टी आपल्याकडे असं वाटते. पैसा म्हणजे अर्थ म्हणजे शक्ती म्हणजे साधन असं. ते साधन आपण घेतलं, शेतीचं साधन केलं, पैसे माध्यम माहिती आपल्याकडे गाडी जाते बोलत. तर भक्ती साधनामध्ये काय असायला पाहिजे? मला भाव असायला भक्ती अतिशय कठीण गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसाला भाव निर्माण होणं कठीण आहे, खरोखर कठीण आहे. तुम्ही चिंतन करून बघा. भावाच्या नादाला आमच्या भावाच्या नादाला तर आता भाव कसा आहे? भावाचं कठीण आहे, भाव निर्माण होणं कठीण आहे. या सगळ्या गोष्टी भावावर आधारल्या आहेत. पण भाव आला तरी त्या भावामध्ये विविध प्रकार आहेत. भक्ती पुढे जाण्यासाठी त्यातल्या त्यात जर भक्ती मार्ग साधन पुढे जाऊन भगवंताच्या पायापर्यंत भगवत प्राप्ती व्हावी असं वाटत असेल किंवा परमानंदाची प्राप्ती व्हावी, आनंद सुखरूप व्हावं असं वाटत असेल तर काय पाहिजे? आपला जो भाव आहे तो नुसता भाव निष्ठावंत भाव